लाडकी बहीण योजनेमध्ये काही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता म्हणजे 1500 रुपये हा जमा झालेला आहे आणि यामध्ये हप्ता जो आहे हा आता थांबविण्यात आलेला आहे। परत DBT सुरू होणार म्हणजे जाहीर राहिलेल्या पात्र लाडक्या बहिणी आहे त्यांना डिसेंबरचे जे 1500 रुपये हे लवकरच जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही वाट बघा आणि यामध्ये ज्यांनाही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा आता डिसेंबरचा सुद्धा हप्ता आलेला नसेल तर अशा लाडक्या बहिणी विचारत आहे की आमचे जे हप्ते आहे हे का बरं थांबविण्यात आलेले आहे। तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी आपले जी DBT आहे ही DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही आहे ही एकदा चेक करा, कारण की असे लक्षात आलेले आहे की भरपूर ठिकाणी जेही अकाउंट आहे तुमचे त्यांची जी DBT होती म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आधार कार्डवरून तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात ते इनॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे म्हणजे काही कारणास्तव सर्व्हरमुळे। त्यामुळे तुम्ही ते एकदा चेक करा की आपल्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे ती ॲक्टिव्ह आहे किंवा नाही आहे, कारण अशाबद्दल सुद्धा भरपूर ठिकाणी अपडेट आलेले आहे की काही लाडक्या बहिणींची जी DBT आहे ही थांबविण्यात आलेली आहे आणि त्याचे कारण म्हणजे जी DBT आहे म्हणजे आधार कार्डला जोही तुमचा बँक अकाउंट आहे त्याचे जे स्टेटस आहे हे इनॲक्टिव्ह दाखवण्यात येत आहे त्यामुळे। आणि भरपूर लाडक्या बहिणी असे सुद्धा विचारत आहे की आम्ही जी KYC केलेली आहे म्हणजे जर तुम्ही KYC केलेली असेल त्यामध्ये काही चूक झालेली आहे का की त्यामुळे आमचे जे पैसे आहे हे थांबविण्यात आलेले आहे। तर अशाबद्दलची कुठेही सरकारकडून म्हणजे शासनाकडून कोणतीही परिपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही आहे की नेमकी एक्झॅक्टली तुमचे जे पैसे आहे हे का बरं थांबविण्यात आलेले आहे। कारण यामध्ये आता डिसेंबरचा जो हप्ता आहे हा हप्ता बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। काही लाडक्या बहिणीला राहिलेल्या असेल त्यांना 16 तारखेपर्यंत हा हप्ता जमा केला जाणार, कारण 15 तारखेला निवडणूक असल्यामुळे हा हप्ता वितरित केला जाणार नाही आहे। राहिलेला जो 16वा दिवस आहे म्हणजे 16 तारीख आहे, 16 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा जो हप्ता आहे म्हणजे राहिलेल्या पात्र लाडक्या बहिणींचा तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार। आणि यामध्ये ज्यांनाही नोव्हेंबरचा जो हप्ता आलेला नाही आहे प्लस आता डिसेंबरचा हप्तासुद्धा आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी उद्यापर्यंत वाट बघा म्हणजे 16 तारखेपर्यंत। तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा हप्ता आला तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्तासुद्धा येणार आणि तुम्ही एकदा चेक करा की आपल्या आधार कार्डला जी बँक आहे ही ॲक्टिव्ह आहे किंवा नाही, कारण अशाबद्दल सुद्धा भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहे आम्ही चेक केले आहे तर काही लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे आलेले नाही आहे त्यांचे जे बँक अकाउंट आहे हे इनॲक्टिव्ह दाखवण्यात आलेले आहे। त्यामुळे त्यांची जी DBT होती ही DBT थांबवण्यात आलेली आहे। तर स्वतः आपले स्टेटस चेक करा। अजून शासनाकडून कोणतीही परिपूर्ण माहिती उपलब्ध झालेली नाही आहे, लवकरच माहिती उपलब्ध होणार की ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते थांबवलेले आहे त्या लाडक्या बहिणींचे हप्ते का बरं थांबवण्यात आलेले आहे, कारण की यामध्ये KYC चुकलेली आहे याबद्दल कुठेही अशी अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे की KYC चुकल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहे। तर सध्या तरी फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता संपूर्ण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। आपल्याला सांगितलं होतं की 3000 रुपये जमा करण्यात येणार, ज्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा उल्लेख करण्यात आलेला होता, परंतु जानेवारीचे पैसे कोणत्याही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पाठविण्यात आलेले नाही आहे। फक्त डिसेंबर महिन्याचा जो हप्ता होता हाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सध्या वितरित होणे सुरू आहे। त्याच्यामध्येही सुद्धा 15 तारखेला इलेक्शन आहे म्हणजे आज इलेक्शन असल्यामुळे हा हप्ता DBT होणार नाही म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविण्यात येणार नाही आहे। तर राहिलेल्या लाडक्या बहिणींना 16 तारखेपर्यंत हप्ता वितरित होणार। नवीन जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।